कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा। पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 7387760041 आणि 9272632793। औदुंबर येथील 83व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवळकर तर कवी संमेलन अध्यक्षपदी लता ऐवळे कदम। औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाच्या 83व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या अभ्यासिका, सुप्रसिद्ध लेखिका व दिल्ली येथे भरणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉक्टर तारा भवळकर सांगली यांची व सकाळच्या सत्रातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री लता ऐवळे अंकलखोप यांची निवड झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शहाजी सूर्यवंशी यांनी दिली। हे संमेलन औदुंबर येथे मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांती दिवशी भरवण्यात येणार आहे। डॉक्टर तारा भवाळकर यांची 44 पुस्तके प्रसिद्ध झाली असून महामाया, मिथक आणि नाटक, लोकसंचित, लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा, निर्घाट, लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा, सीतायन संस्कृतीची शोधयात्रा आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत। डॉक्टर तारा भवळकर यांना सर्वोत्कृष्ट प्रबंध पुणे विद्यापीठ मराठी साहित्य परिषदेचा गोखले पुरस्कार, वाङ्मय चर्चा मंडळ बेळगावचा पुरस्कार, महाराष्ट्र शासन उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार, सह्याद्री वाहिनीचा रत्नशारदा पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत। त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपाध्यक्ष म.सा.प. पुणे, उपाध्यक्ष स्त्री अभ्यास मंडळ सदस्य शिवाजी विद्यापीठ, विश्वकोश मंडळ सदस्य, साहित्य संस्कृती मंडळ सदस्य, कुसुमाग्रज प्रतिष्ठान जीवन गौरव पुरस्कार निवड समितीच्या सदस्य आहेत। यावेळी विविध वाङ्मयी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक सुभाष कवडे, प्राध्यापक संतोष काळे व विजय जाधव यांना सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच अनुवादासाठी साहित्य अकादमीचा विशेष पुरस्कार लाभलेल्या सोनाली नवांगुळ यांना सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच नवोदित कवींच्या काव्य संग्रहाला पद्मश्री कवी सुधांशू पुरस्कार व सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे। सकाळच्या सत्रात 12 ते 3 या वेळेत कवी संमेलन होणार असून दुपारी 3:30 ते 6 या वेळेत मुख्य अधिवेशन होणार आहे। तरी सर्वांनी यावे असे आवाहन मंडळाने केले।